नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी 55 ते 70 वयोगटातील असेल तर ही परिस्थिती तुमच्यासाठी नवीन नसेल. अनेक लोकांना दररोज सकाळी या संघर्षाला सामोरं जावं लागतं. कधी गुडघेदुखी, कधी पाठदुखी, तर कधी चालताना जडपणा जाणवतो. आणि सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे त्यांच्या आजूबाजूचे लोक अनेकदा म्हणतात, मी आता म्हातारा झालो आहे, मला हे सर्व सहन करावं लागेल. पण हे खरंच सत्य आहे का? वेदना हे केवळ वृद्धत्वाचा एक भाग आहे का? गोष्ट इतकी सोपी नाही. वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु शरीरामध्ये होणारे बदल ही या समस्यांची खरी कारणे आहेत. जसं आपलं वय वाढतं तसतसं सांध्यांमधील वंगण हळूहळू कमी होतं, हाडांमधील आधार कमकुवत होतो. त्याचवेळी शरीरामध्ये एक सौम्य अंतर्गत सूज निर्माण होते, जी अदृश्य असली तरी आपल्यावर सतत परिणाम करत असते. आणि ही सूज हळूहळू वेदना, ताठरपणा आणि कडकपणा वाढवते. पण चांगली बातमी ही आहे की जर शरीराला योग्य आधार मिळाला तर ते स्वतःमध्ये लक्षणीय सुधारणा करू शकते. आज आपण ज्याबद्दल चर्चा करणार आहोत ते कोणतेही महागडे औषध किंवा गुंतागुंतीचा उपचार नसून एक अतिशय सोपा घरगुती उपाय आहे. तुमच्या स्वयंपाकघरातील साध्या घटकांपासून बनवलेली एक खास चटणी. त्या चटणीबद्दल बोलण्यापूर्वी शरीराला नेमकी कशाची गरज असते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपलं शरीर यंत्रासारखं आहे. ज्याप्रमाणे यंत्र सुरळीत चालण्यासाठी तेलाची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या सांध्यांनासुद्धा एका प्रकारच्या नैसर्गिक स्नेहांची गरज असते. जर हे स्नेहन कमी झालं तर प्रत्येक हालचालीसोबत घर्षण वाढतं, ज्यामुळे वेदना होतात. शिवाय शरीरातील सततची सौम्य सूज हळूहळू सांध्यांना कमकुवत करते. इथेच काही साधे पण प्रभावी घटक उपयोगी पडतात, जे शतकानुशतके आपल्या घरांमध्ये वापरले जात आहेत. सर्वप्रथम हळदीबद्दल बोलूया. हळद केवळ एक मसाला नाही, त्यात असे नैसर्गिक घटक असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. म्हणूनच प्राचीन काळापासून हळदीला प्रत्येक घरातील उपचारविधीचा एक भाग मानलं गेलं आहे. आता आल्याकडे वळूया. आलं शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं. जेव्हा रक्तप्रवाह चांगला असतो तेव्हा पोषक तत्वे सांध्यांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात. यामुळे सांध्यांचा ताठरपणा आणि जडपणा कमी होऊ शकतो. आता कल्पना करा की हळद आणि आलं एकत्र केलं तर एकीकडे सूज कमी होते आणि दुसरीकडे रक्ताभिसरण सुधारतं. इथूनच खरा परिणाम सुरू होतो. पण गोष्ट अजून संपलेली नाही. आता त्यात आणखी काही घटक जोडले जातात. जवस, शेंगदाणे, मेथी, जिरे आणि पुदिना. जवस शरीराला आतून आधार देते. त्यात नैसर्गिक चरबी असते जी सांध्यांना वंगण घालण्यास मदत करू शकते. शेंगदाणे ऊर्जा आणि शक्ती देतात, विशेषतः ज्यांना वयानुसार अशक्तपणा जाणवू लागतो त्यांच्यासाठी. मेथी शरीराची चयापचय क्रिया संतुलित करण्यास मदत करते आणि सूज नियंत्रित करण्यासही हातभार लावू शकते. जिरे पचनशक्ती मजबूत करते, जे खूप महत्त्वाचं आहे, कारण खराब पचनामुळे शरीर पोषक तत्वे योग्यरित्या शोषून घेऊ शकत नाही. पुदिना चव आणि सौम्य ताजेपणा दोन्ही देतो. जेव्हा हे सर्व घटक एकत्र येतात तेव्हा एक साधी दिसणारी चटणी तयार होते, परंतु तिचे परिणाम शरीराच्या आतपर्यंत पोहोचतात. ही चटणी बनवायला खूप सोपी आहे, पण आधी एक महत्त्वाची गोष्ट, हा काही जादुई उपाय नाही, ही एक पूरक आहाराची सवय आहे. याचा उद्देश तात्काळ परिणाम देणं नाही, तर हळूहळू आधार देणं आहे. जर कोणी वेदना एका दिवसामध्ये नाहीशा होण्याची अपेक्षा करत असेल तर ही एक चुकीची अपेक्षा आहे. खरा बदल हळूहळू होतो. 2 ते 4 आठवड्यांमध्ये शरीर थोडं हलकं वाटू लागतं, सकाळचा ताठरपणा कमी होतो आणि चालणं सोपं होतं. पण जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. हलकं चालणं, पुरेसं पाणी पिणं आणि थोडी हालचाल करणं या सर्वांमुळे चांगले परिणाम मिळतात. आता या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या खास चटणीबद्दल बोलूया. हा काही जादुई उपाय नाही, पण आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या आधार देण्याचा एक खूप सोपा मार्ग आहे, ज्याचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. ही चटणी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्याची गरज नाही, फक्त काही सामान्य घरगुती साहित्य जे जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये आढळतं. सर्वप्रथम ताजी हळद घ्या. सुमारे 1 इंच लांबीचा एक छोटा तुकडा. तो स्वच्छ धुवा आणि किसून घ्या. हळदीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यातील नैसर्गिक घटक जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात. आता तितकंच ताजं आलं घ्या आणि ते सुद्धा किसून घ्या. आलं शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं, ज्यामुळे पोषक तत्वे सांध्यांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात आणि ताठरपणा कमी होतो. आता हे दोन्ही घटक एका लहान पातेल्यामध्ये अगदी मंद आचेवरती ठेवून फक्त 1 ते 2 मिनिटे गरम करा. तुम्ही थोडं मोहरीचं तेल घालू शकता. ते जास्त शिजणार नाही याची काळजी घ्या. फक्त हलका सुगंध येईपर्यंत गरम करा.
याचं कारण अगदी सोपं आहे. हळदीतील काही नैसर्गिक घटक चरबीसोबत संयोग पावतात, जे शरीराद्वारे अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात. त्यामुळे हलकं तेल मदत करतं. आता पुढचा महत्त्वाचा घटक घालूया, ते म्हणजे जवस. जवस हलके भाजून किंवा थेट दळून वापरता येते. त्यामध्ये असलेले नैसर्गिक ओमेगा 3 फॅटी ॲसिड शरीरासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. ते सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यास आणि शरीरातील द्रवता कमी करण्यास मदत करू शकतात. यामुळे अशा समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. यानंतर शेंगदाणे. हलके भाजलेले शेंगदाणे घ्या आणि ते जाडसर वाटा. शेंगदाण्यांमधून ऊर्जा आणि आरोग्यदायी चरबी मिळते, ज्यामुळे दीर्घकाळ शक्ती टिकून ठेवण्यास मदत होते. आता मेथी घाला. मेथीचे दाणे देखील खूप फायदेशीर मानले जातात, विशेषतः ज्यांना वाढत्या वयानुसार सांधेदुखी किंवा चयापचयाच्या समस्या जाणवतात त्यांच्यासाठी. मेथी शरीरातील संतुलन राखण्यास मदत करते. यानंतर येतात ते जिरे. जिरे एक लहानसा मसाला असूनही पचनक्रिया सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा पचनक्रिया चांगली असते तेव्हा शरीर सांधे आणि हाडांसाठी आवश्यक पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतं. शेवटी येतो ताजा पुदिना. तो घाला. पुदिना केवळ चवच वाढवत नाही, तर हलका ताजेपणा देखील देतो. तो चटणीची चव संतुलित करतो आणि तिला अधिक स्वीकार्य बनवतो. आता हे सर्व साहित्य एकत्र करून ते पाटावरती किंवा मिक्सरवरती जाडसर वाटा. ते जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. ते घट्ट सॉससारखं असावं. आता प्रश्न येतो की ते कसं खावं. तुम्ही दिवसातून 1 ते 2 चमचे घेऊ शकता. हे तुम्ही पोळीसोबत, डाळीत मिसळून किंवा जेवणासोबत घेता येतं. रिकाम्या पोटी घेण्याऐवजी जेवणासोबत घेणं अधिक चांगलं आहे, कारण यामुळे त्याचं शोषण सुधारू शकतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोस खूप जास्त वाढवू नये. नेहमी एका चमच्यासारख्या कमी प्रमाणामध्ये सुरुवात करा आणि नंतर तुमच्या शरीराच्या प्रतिसादानुसार हळूहळू वाढवा. बरेच लोक विचारतात की याचा परिणाम कधी दिसेल. याचं उत्तर सोपं आहे. हा काही झटपट उपाय नाही. हे हळूहळू काम करतं. काही लोकांना साधारणपणे 2 ते 3 आठवड्यांमध्ये थोडे बदल जाणवू लागतात, जसं की सकाळी उठताना थोडं सोपं वाटणं, चालताना कमी जडपणा जाणवणं किंवा दिवसभर कमी थकवा जाणवणं. तथापि याकडे एक स्वतंत्र उपाय म्हणून पाहू नये, हे महत्त्वाचं आहे. ही केवळ एक आधार प्रणाली आहे. हलकं चालणं, पुरेसं पाणी पिणं आणि काही स्ट्रेचिंगसोबत घेतल्यास याचे परिणाम आणखी चांगले होऊ शकतात. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखा जुनाट आजार असेल किंवा ती औषधं घेत असेल, तर असे कोणतेही घरगुती बदल सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक शरीर हे वेगळं असतं आणि काही स्ट्रेचिंगसोबत घेतल्यास याचे परिणामसुद्धा वेगळे होत असतात. प्रत्येक व्यक्तीची स्थिती ही अद्वितीय असते. काही लोक लवकर प्रतिसाद देतात, तर काहींना वेळ लागतो. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. सुमारे 65 वर्षांचा एक माणूस बऱ्याच काळापासून गुडघेदुखीने त्रस्त होता. सकाळी उठल्यावर त्याला गुडघे खूप आखडल्यासारखे वाटायचे. सुरुवातीला तो केवळ औषधांवर अवलंबून होता, पण आराम मर्यादित होता. मग त्याने हळूहळू आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. हलक्या नाश्त्याच्या आहारामध्ये समावेश केला, पाणी पिण्यास सुरुवात केली आणि यासारख्या नैसर्गिक चटण्यांचा आहारामध्ये समावेश केला. पहिल्या काही आठवड्यांमध्ये फारसा बदल झाला नाही, पण सुमारे 1 महिन्यानंतर त्याच्या लक्षात आलं की सकाळी उठणं सोपं झालं आहे आणि दिवसभर त्याला कमी थकवा जाणवतो. हा बदल अचानक झाला नाही, तो हळूहळू झाला. या संपूर्ण दृष्टिकोनाचं हे सर्वात मोठं सत्य आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ही चटणी शरीरात कशी कार्य करते. बघा, आपल्या शरीराला वेदना एकाच कारणामुळे होत नाही. हा अनेक लहान घटकांचा एकत्रित परिणाम असतो. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं सांध्यांमधील आजार हळूहळू कमी होतो. सौम्य सूज दीर्घकाळ टिकू शकते आणि रक्ताभिसरण पूर्वीसारखं सुरळीत राहणार नाही. जेव्हा तुम्ही हळद, आलं, जवस, मेथी, जिरे, शेंगदाणे आणि पुदिना यांसारखे घटक एकत्र करता, तेव्हा ते शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. हळद आणि आलं सूज कमी करण्यास मदत करतात. जवस आणि शेंगदाणे शरीराला निरोगी चरबी पुरवतात, ज्यामुळे सांध्यांची लवचिकता टिकून राहते. मेथी आणि जिरे पचनक्रिया आणि अंतर्गत संतुलन सुधारण्यास मदत करतात आणि पुदिना सौम्य ताजेपणा व संतुलन प्रदान करतो. हा एकच उपाय नसून शरीराच्या विविध भागांना आधार देणारं एक व्यापक मिश्रण आहे. आता कोणत्या लोकांनी सावधगिरी बाळगावी यावर चर्चा करूया. जर तुम्हाला जास्त आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर पुदिना आणि आल्याचं प्रमाण मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हळदीचा वापर करा. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल
तर ती टाळणं महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही मधुमेह किंवा रक्तदाबाची औषधं घेत असाल तर आहारामध्ये कोणताही नवीन बदल सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घेणं आवश्यक आहे. आता खरा फरक येतो कुठून? खरा फरक केवळ या चटणीमुळे येत नाही तर तुमच्या रोजच्या सवयींमुळे येतो. जर तुम्ही दररोज थोडं चालायला सुरुवात केली, हलके स्ट्रेचिंग केले, पुरेसं पाणी प्यायलात आणि एकाच जागी जास्त वेळ बसणं टाळलं तर तुमचं शरीर हळूहळू चांगला प्रतिसाद देतं. आता एक सोपी सत्य जे आहे ते समजून घेऊया. वृद्धत्व कधीच थांबवता येणार नाही आहे, पण शरीर कमजोर व्हायलाच पाहिजे असं नाही. अनेक लोक 60 वर्षानंतरही सक्रिय राहतात, फारशा अडचणीशिवाय चालतात, स्वतःची कामे स्वतः करतात आणि जीवनाचा आनंद देखील घेतात. आणि अनेक लोक वाढत्या वयानुसार स्वतःवर मर्यादा घालतात. फरक फक्त काळजी आणि सातत्याचा असतो. जर तुम्ही तुमच्या शरीराला दररोज थोडासा जरी आधार दिला तर ते तुम्हाला दीर्घकाळ साथ देईल. आता तुम्ही जाण्यापूर्वी एक छोटीशी सूचना आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या घरातील लोकांना ती नक्की सांगा, ज्यांना सकाळी अंग आखडण्याचा, गुडघेदुखीचा किंवा ताठरपणाचा त्रास होतो. आणि जर तुम्हाला अशी सोपी आणि घरगुती व्यावहारिक आरोग्यविषयक माहिती मिळत राहावी असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण येथे आम्ही क्लिष्ट गोष्टींबद्दल बोलत नाही तर साध्या वास्तविक जीवनातील सत्रांबद्दल बोलतो. व्हिडिओला लाईक करा, तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला नक्की सांगा. धन्यवाद.